जय शिवाजी। अरे या गोळीबार करणाऱ्या आमदाराचा निषेध असो, गोळीबार करणाऱ्या आमदाराचा निषेध असो। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही काळापासून जो मंत्री आहे अब्दुल सत्तार तसेच सुनील कांबळे याने पुणे येथील कार्यक्रमामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती। त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारी रोजी भाजपचा जो कल्याण पूर्व मतदारसंघाचा जो आमदार आहे गणपत गायकवाड याने गोळीबार केला, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला। तर गोळीबार करत असताना पोलीस अधिकाऱ्यासमक्ष त्याने गोळीबार केला। तर मला आपल्या माध्यमातून या शिंदे सरकारला, बेकायदेशीर सरकारला विचारायचं आहे की लोकशाही तुम्ही जिवंत ठेवणार आहेत किंवा नाही। जर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यासमोर गोळीबार करता, एक तुमचा लोकप्रतिनिधी ज्याला जनतेने निवडून दिलं असतं कशासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण तुम्ही तिथे धडधड दादागिरी करता, तर मग सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा। त्या संदर्भामध्ये आम्ही आज गणपत गायकवाड आमदार, त्याचप्रमाणे सुनील कांबळे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी असा बंदूकबाज तयार होणार नाही किंवा हुकूमत गाजवणार नाही। या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं। त्याचप्रमाणे आज या गणपत गायकवाडाने शिंदे गटाचा जो शिवसैनिक आहे महेश गायकवाड त्याच्यावर गोळीबार केला। आज जर तो आमच्या उद्धव साहेबाचा कार्यकर्ता राहिला असता, जर उद्धव साहेबाचा शिवसैनिक राहिला असता तर त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नसता। आणि जर का आमच्या सैनिकाला जर समजा गोळीबार केला असता तर आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये वनवा पेटवल्याशिवाय राहिला नसता। तर मला असं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जी कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये जी परिस्थिती झाली तेच काही जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे का? मला तर असं वाटतं या जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे जे काही गँग असेल, शिंदे गटाची गँग यांनी आपला स्वाभिमान भारतीय जनता पार्टीच्या पायापाशी गहाण ठेवलेला आहे। याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि जर का तुम्ही आमच्या जळगाव जिल्ह्याच्या शिवसैनिकाच्या वाट्याला घ्याल तर जरला आरेला कार्य करण्याची भाषा या जळगाव जिल्ह्याच्या उद्धव साहेबाच्या शिवसैनिकामध्ये आहे, असं मला आपल्यातर्फे सांगावंसं वाटतं। आपली मागणी अशी आहे की अब्दुल सत्तार जो मंत्री आहे त्याचा राजीनामा तुम्ही घ्या, त्याला तात्काळ निलंबित करा। त्याचप्रमाणे आमदार गणपत गायकवाड व सुनील कांबळे हे जे भाजपचे आमदार आहेत याची आमदारकी रद्द करावा। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, कारण की या पदावर राहण्यासाठी लायक नाहीत। आंदोलन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की ठाण्यामध्ये जो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार गणपत गायकवाड आमदार भाजपाचे यांनी केला, शिंदे गटाच्या आमदाराला 6 गोळ्या त्यांनी फायरिंग केल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोर। म्हणजे आपण बघितलं असेल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात असेल लोकशाहीचा म्हणजे गळा आवडायचं काम, फाशी लावण्याचं काम हे दोघं केंद्र सरकार राज्य सरकार करतं आहे। त्यानंतर आपण बघितलं असेल अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये ओपन लोकांना मारा असं पोलिसांना आदेश केले। म्हणजे यांनी खोटे गुन्हे हे सर्व करत असताना आता डायरेक्ट ओपन फायरिंग करत आहे। जोपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतील तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते असे गद्दार शिवसैनिक जे आहेत किंवा भाजप असेल हे येणाऱ्या काळामध्ये गुन्हेगार प्रवृत्ती ते तर आहेतच, पण आता ते गुन्हेगार स्वतः गुन्हेगार झालेले आहेत। आपण बघितलं असेल लाईव्ह मीडियामध्ये की लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून त्याने ओपन स्टेटमेंट दिलं की मला कोणताही पश्चाताप नाही भाजपच्या आमदाराने, मी 6 गोळ्या मारल्या असतील तर। आणि शिंदे त्यांनीच सांगितलं, त्यांच्या सरकारमधल्या आमदारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असेल तर ह्या महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की या तिघांचा राजीनामा शासनाने घ्यायला पाहिजे व या तिघांवर कारवाई करायला पाहिजे। अब्दुल सत्तार असेल, गणपत गायकवाड असेल, सुनील कांबळेंनी बी मागच्या वेळेस पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लावली होती, त्यामुळे तिघांचा राजीनामा घ्यायला लागेल। तसं बघायला गेलं तर हे सरकारच पूर्ण घटना पाहिजे, हे सरकारच बरखास्त व्हायला पाहिजे अशी सर्व महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। व आपण बघितलं असेल गुन्हेगारी वृत्ती असं करत असतील, त्यानंतर महिलांची छेडछाड होते, महिलांना सुरक्षितता नाही आहे। त्यानंतर जे तरुण रोजगार आहेत, जे एवढं क्वालिफिकेशन शिक्षण करत आहेत, कोणी ग्रॅज्युएशन करत आहे, कोणी डिप्लोमा कोणत्या माध्यमातून करत आहे, हे सर्व उद्योग इकडे तिकडे गुजरातमध्ये पळवण्याचं काम करत आहे। तर हे सरकार महाराष्ट्र विकायला निघालं आहे असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही इथं निवेदन देतोय। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।